हॅलो नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण तयार करणार आहोत लोणी स्पंज डोसा। आता इथे मी 1 बाउल रवा घेतला आहे आणि बाउलचं 1/4 मी पोहे घेतले आहे। हे पोहे मी स्वच्छ धुवून घेतले आहेत। इथे मी 1 बाउल दही घेतला आहे आणि इथे 1 बाउल मी पाणी घेतलं आहे। जेवढा आपण रवा घेतो तेवढेच आपण पाणी घ्यायचं आहे। आता हे सगळं आपण एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर आपण हे मिश्रण मिक्सरला लावून घ्यायचं आहे। आता आपण हे मिक्सरला छान पेस्ट करून घेतले आहे। आता यामध्ये मी 1 चमचा मीठ घालून थोडेसे हलवून घेते आणि याला मी 5 मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवते। आता इथे आपण चटणी तयार करण्यासाठी कोथिंबीर घेतला आहे, मिरची घेतली आहे, शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, चिंचेचं कूट घेतला आहे, मेथकूट घेतला आहे, 1 कांदा घेतला आहे आणि दही घेतलं आहे। हे सगळं मिक्सरला लावून आपण याची छान पेस्ट करून घ्यायची आहे। यानंतर यामध्ये मी 1 चमचा मीठ घालून हे मिक्स करून घेतो। अशा तऱ्हेने आपली ही चटणी तयार झाली आहे। आता आपण या मिश्रणामध्ये 1 चमचा खाण्याचा सोडा घातला आहे। सोडा घातल्यानंतर आपण याला एकसारखे एकाच दिशेने हलवून घ्यायचे आहे। आता आपण इथे तवा गरम केल्यानंतर यावरती आपण हे मिश्रण घालून एकसारखे गोल पसरवून घ्यायचे आहे। पसरवून घेतल्यानंतर आता याला छान जाळी सुटत आहे। यानंतर आपण यावरती लोणी घालायचं आहे। आता आपण याला दोन्ही साइडनं छान भाजून घ्यायचं आहे। हा लोणी स्पंज डोसा तुम्ही खोबऱ्याच्या चटणी सोबत सुद्धा खाऊ शकता। दोन्ही बाजूला छान लोणी लावून आपण याला खरपूस भाजून घ्यायचं आहे। अशा तऱ्हेने आपला लोणी स्पंज डोसा तयार झाला आहे। जर ही रेसिपी आवडली असल्यास नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।